नमस्कार. मी प्रणिता देवरे चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाची प्रदेशाची उपाध्यक्ष. माझं बालपण अगदी आनंदात गेलं. माझी सगळी भावंडं, आमचं एकत्रित कुटुंब आणि त्या एकत्रित कुटुंबामध्ये मुलांची संख्या खूप जास्त होती आणि मुलगी म्हणून मी आणि माझी मोठी चुलत बहीण असे आम्ही दोघी होतो. त्यामुळं आमच्या घरामध्ये माझे आजोबा शांतीदूत म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे स्वर्गीय गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या शिस्तीच्या वातावरणामध्ये आम्ही थोडक्यामध्ये माझं लहानपण गेलं म्हणायला हरकत नाही. कारण आजोबा अत्यंत शिस्तीचे होते. सकाळी लवकर उठलं पाहिजे, उठल्या उठल्या अंघोळ झाली पाहिजे, शाळा व्यवस्थित केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्यांचं आमच्यावरती इतकं लक्ष असायचं की आम्ही पौष्टिक आहार खातो का नाही, म्हणजे आमचं जेवणाकडे सुद्धा आमचे आजोबा त्या ठिकाणी लक्ष द्यायचे. त्यामुळं आपोआपच एक चांगल्या सवयी आणि एक सकारात्मक दृष्टिकोन आमच्यामध्ये, आमच्या सगळ्या भावंडामध्ये यायला त्या निमित्ताने मदत झाली. आणि बालपणी खेळ म्हटलं तर मी मुलींचे खेळ कधी खेळलेच नाही. मुलांचीच खेळ मी सगळे खेळायचे. विटू दांडू असेल, व्हॉलीबॉल असेल, बॅडमिंटन असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, असे खेळ लहानपणापासून मी खेळतच मोठी झाली. आणि माझी शाळा प्रियदर्शनी कन्या शाळा ही होती आणि मुलींची शाळा असल्यामुळे प्रत्येकच स्पर्धेमध्ये हिरिरीने भाग घ्यायचं. त्यामध्ये विशेषतः वक्तृत्व स्पर्धेमध्ये जास्त भाग घ्यायची मी. आणि तेव्हापासूनच मला असं वाटतं की समाजकार्याची आणि वक्तृत्वाची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग असेल तो माझ्या शिक्षकांचाच आहे असं मला वाटतं. त्यानंतर माझं कॉलेजचं जे जीवन आहे ते यशवंत कॉलेजला माझी 11वी आणि 12वी त्या ठिकाणी झाली. आणि आर्ट्स ही माझी फॅकल्टी होती. आणि माझ्या आजोबांना असं खूप वाटायचं की मी लॉयर झाले पाहिजे, वकील झाले पाहिजे. माझं बोलणं आणि मी सगळ्यात आजोबांच्या जवळची होते आणि माझं आणि आजोबांचं खूप जास्त त्या ठिकाणी वैचारिक देवाणघेवाण व्हायची किंवा आमच्यामध्ये जास्त कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. कारण मला सगळ्यात जास्त प्रभावी करणारं पहिलं व्यक्तिमत्व म्हणून मी माझ्या आजोबांकडेच बघते. कारण ते स्वतः एकुलते एक होते. आई-वडिलांची एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा हा माणूस आयुष्यभर निर्व्यसनी राहिला आणि एक शांतीदूत म्हणून, म्हणजे आलेल्या घरातल्या प्रत्येकांना आदरातिथ्य करणं. आणि आता तरी गाड्या झालेल्या आहेत, हॉटेल झालेत, पण त्यावेळेला आलेली प्रत्येक व्यक्ती मतदारसंघामधून ती आमच्या घरी यायची. मग आलेल्या व्यक्तीची विचारपूस करणं, त्यांनी जेवलेत का नाही बघणं, त्यांना काही मदत लागत असेल तर करणं, वेळप्रसंगी स्वतःची गाडी देऊन त्यांना गावाकडे पाठवणं, अशी समाजोपयोगी कार्य आजोबा कायमच करत आले होते. आणि ते बघत बघतच आमची सुद्धा जडणघडण त्या ठिकाणी झाली. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की माझे वडील माननीय खासदार चिखलीकर साहेब हे सुद्धा त्यांच्या आदर्शामधून मोठे झाले आहेत, ते संघर्षामधनं मोठे झालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं वाढत असताना म्हणजे माझं डी-एड झालं आहे, बी-एड पण केलेलं आहे मी. आणि त्याचबरोबर माझं एम-ए सायकॉलॉजीमध्ये मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि कॉम्प्युटरचा सॉफ्टवेअरचा कोर्स. आमच्या घरामध्ये शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आजोबांनी, वडिलांनी आणि प्रत्येकाने दिलेलं आहे. घरामध्ये लोकांची ये-जा असेल, आदरातिथ्य असेल, हे आम्ही लहानपणापासून बघत आलो. त्यामुळं लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं किंवा लोकांमध्ये कसं मिसळायचं हे लहानपणापासून नैसर्गिकरित्याच ते आजोबांकडून, वडिलांकडून आले असंच मला वाटतं. आणि लग्नानंतर माझे मिस्टर ऑफिसर आहेत, ॲडिशनल कलेक्टर म्हणून ते मुंबईला आहेत. माझी 2 मुलं आहेत, सासूबाई आहेत. आणि असं सगळं कुटुंब एक अधिकारी वर्गाचं एक पत्नी म्हणून, अधिकाऱ्याची पत्नी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळा रोल मला करायला मिळाला. आणि राजकीय आणि अधिकारी असे दोन्ही अनुभव मला त्या ठिकाणी आले. पण लहानपणापासून एकत्रित कुटुंब, खूप माणसांच्या गराड्यात राहायची सवय, त्यामुळं कधी असं करमायचंच नाही की अधिकारी म्हटलं की कोणी जास्त येत नसतं, जात नसतं, भेटीगाठी कमी होतात. पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून ही एक ओढ नांदेडकडे माझी कायम सातत्याने होती. आणि मुलं बऱ्यापैकी मोठी झाल्यानंतर मी हळूहळू सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. आणि मला आठवतं की 2014ची माननीय चिखलीकर साहेबांची लोहा कंधारची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी म्हणून मी त्या ठिकाणी आले. आणि प्रचार करत असताना
मला त्या ठिकाणी बऱ्याचशा समस्या जाणवल्या, लोकांचं साहेबांविषयीचं प्रेम जाणवलं. कारण 2009ला माननीय चिखलीकर साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता. त्यामुळे लोकांमध्ये खूप आतुरता होती, की साहेबांना आपण निवडून आणलं पाहिजे. कारण एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार असं पद साहेबांनी त्या ठिकाणी भूषवलं होतं आणि प्रत्येकांच्या सुखादुःखात राहून जाणारं हे नेतृत्व म्हणून चिखलीकर साहेबांकडे प्रत्येकजण बघत होता. आणि कुठल्याही परिस्थितीत चिखलीकर साहेब हे आमदार झाले पाहिजे ही लोकांची भावना होती. आणि त्यामध्ये मी गेले आणि प्रचारासाठी गेले आणि लोकांनी मला त्या ठिकाणी लेकीप्रमाणे माझा सन्मान त्या ठिकाणी केला. लेकीप्रमाणे प्रेम मला त्या ठिकाणी मतदारसंघातून मिळालं. आणि माननीय चिखलीकर साहेब हे प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी कंधार लोह्यातून 2014ला निवडून आले. आपण जर बघितलं असेल की 2014ला माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्या घेतल्या त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि या अभियानाचा भाग होण्याचं सौभाग्य सुद्धा मला त्या ठिकाणी लाभलं. 2014ला मी गावागावांमध्ये जाऊन स्वच्छ भारत अभियान म्हणजे शौचालय बांधण्यासाठी महिलांना विशेषतः प्रेरित करण्याचा प्रयत्न करत होते. लोहा पंचायत समिती असेल, आमचे सभापती असतील, आमचे BDO असतील, त्या सगळ्यांना घेऊन मी गावागावात जायचे आणि त्या ठिकाणी महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यासाठी आमची भाषणं व्हायची. 5-5, 6-6 गावं आम्ही त्या ठिकाणी एकेका दिवशी करायचो आणि त्या ह्याच्यामध्ये महिलांमध्ये एक उत्साह आला. आणि मराठवाड्यामध्ये शौचालय बांधणीचं प्रमाण अत्यंत कमी होतं. म्हणजे कागदोपत्रीच आजपर्यंत ती योजना राहिली होती. पण खऱ्या अर्थाने मोदीजींनी इतकी पारदर्शक पद्धतीने ही योजना राबवली आणि आम्ही ज्या पद्धतीने गावागावांमध्ये जाऊन लोकांना सांगायचं तर लोकांना ते अपील व्हायचं की आमदारांची मुलगी स्वतः येऊन सांगते, त्यांचा काही स्वार्थ नसताना ते स्वतः येऊन आपल्याला सांगतात. म्हणून लोकांनी त्या ठिकाणी शौचालय बांधायला सुरुवात केली. आणि मला आठवतं की माननीय अभिमन्यू काळेसाहेब त्यावेळेला CO होते आणि त्यांच्या काळामध्येच आमच्या मतदारसंघामध्ये किवळा आणि गुंडा भिंडातली एक भगिनी तिने आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं शौचालय बांधण्यासाठी. आणि ही एक पूर्ण मतदारसंघालाच नाही तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याला एक प्रेरणा देऊन जाणारी घटना त्या ठिकाणी घडली. मग मी असेल, आमदार म्हणजे चिखलीकर साहेब त्यावेळेला आमदार होते, अभिमन्यू काळेसाहेब, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो. त्या भगिनीचं मंगळसूत्र गहाण ठेवलेलं सोडून तिचं साडीचोळी देऊन सत्कार त्या ठिकाणी आम्ही केला. आणि अशा घटना वारंवार मतदारसंघात घडत राहिल्या आणि मला सांगायला अभिमान वाटतो की नांदेड जिल्ह्यातलं पहिलं गाव हे हागणदारी मुक्त करण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो. आणि त्यानंतर जवळपास 25 ते 30 हजार शौचालय आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधण्यात आल्या आणि हळूहळू लोकांमध्ये त्याची जागृती झाली आणि लोकांनी जवळपास आज मतदारसंघामध्ये बघितलं असेल तर जवळपास 90% वर शौचालय बांधणी ही घराघरामध्ये आपल्याला दिसून येईल. हा एक प्रयत्न होता. म्हणजे शासनाच्या योजनेबरोबरच एक समाजकार्य म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण जेव्हा गावामध्ये जाऊन सांगतो तेव्हा लोकसुद्धा ह्या गोष्टीला अपील होतात. कुठली शासनाची योजना असेल तर ती कागदावर न राहून देणं आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं, हा प्रयत्न मी प्रामाणिकपणे मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केला. पण माझ्या या प्रयत्नाला लोकांनी अशी जोड दिली की माननीय चिखलीकर साहेबांना प्रत्येक जण सांगायचं की आपण ताईंना जिल्हा परिषदेला उभं करूयात. माझी तशी अजिबात राजकारणामध्ये येण्याची इच्छा नव्हती, कारण समाजकार्य करण्यामध्ये मी स्वतःला इतकं झोकून घेतलं होतं आणि मला त्यामध्ये आनंद मिळायचा की मला रिझल्ट ओरिएंटेड काम करायला खूप आवडतं. की मी जे काम हाती घेतलं ते काम 100% पूर्ण झालं पाहिजे, यासाठी मी तत्परतेने काम करत असते. त्यासाठी मग विरोध पत्करावा लागला तरी चालेल, कोणी टीका टिप्पणी केली तरी चालेल, मी कधीच त्या गोष्टींकडं लक्ष दिलं नाही, कारण तसे संस्कारच आमच्यावरती नाही आहेत. जे काम आपल्याला करायचं आहे ते काम 100% करण्याचा प्रयत्न निश्चितच मी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केला. त्यानंतर जिल्हा परिषदेची माझी निवडणूक आली आणि प्रचंड बहुमताने लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलं. मला निश्चितच सांगावंसं वाटतं की जेव्हा आपलं लग्न झालेलं असतं तेव्हा आपल्या पतीने सुद्धा आपल्याला सहकार्य करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मला तर 2 मुलं होती, पण माझ्या मुलांनी माझ्या कामाचा इतका गौरव केला किंवा मला एवढं ॲप्रिशिएट केलं की मुलंसुद्धा मला सांगायची की नाही मम्मी, आम्ही सांभाळून घेतो, पण तू कर, काही अडचण नाही. म्हणजे मला जे घरातून प्रोत्साहन मिळालं आहे, खरंच मी आज जे काही करू शकते, खारीचा वाटा काही उचलू शकत असेल तर ते माझ्या कुटुंबामुळे उचलू शकते, हे मला निश्चितच या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल. माझी मुलं आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत
आणि माझा राजकीय काम करत असताना किंवा सामाजिक काम करत असताना माझी आई मला सदैव पाठीशी अगदी खंबीरपणे माझ्या उभी असते. साहेब तर असतातच, पण साहेबांचं कार्यक्षेत्र इतकं मोठं आहे आणि साहेबांचं आमची बातचीत तशी कमी होते, पण आई वेळोवेळी मार्गदर्शन करणं असेल किंवा तिला जे काही वाटतं ते ती सहज सांगून जाते आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळत असते की आपण आपल्या मतदारसंघामध्ये नवीन अजून काय करू शकतो. मुलींसाठी आम्ही अस्मिता योजना त्या ठिकाणी केली होती. अंगणवाडींसाठी बचत गटांचे मेळावे असतील, तर विशेषतः महिलांचं सक्षमीकरण करणं, कारण एक महिला म्हणून खूप नांदेड जिल्ह्याचं असेल एक लक्ष माझ्या करण्याला हरकत नाही किंवा लोकांना अशी अपेक्षा आहे की महिलांच्या दृष्टीने आपण काय पाऊल उचलतो याकडे. आणि मला निश्चितच या गोष्टीचा आनंद वाटतो की बचत गटाच्या माध्यमामधून सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठं काम होताना आपल्याला दिसून येत आहे. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर माझ्याकडे आता भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. त्याचबरोबर पुणे शहर आणि संभाजीनगर शहर या दोन्ही शहराची प्रभारी म्हणून मी त्या ठिकाणी काम बघते आणि साहेबांची प्रतिनिधी म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मला विविध योजना राबवण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळतं. त्यामध्ये सगळ्यात चांगलं जे काम आपलं मराठवाड्यामध्ये जो दुष्काळी भाग म्हणून आपण समोर आलेलो आहोत किंवा पाणी टंचाईसाठी आपण सातत्याने सामोरं जातो, त्यामध्ये पाणी फाउंडेशन सारखी योजना एक नवचैतन्य संपूर्ण लोहा तालुका आणि भोकर तालुक्याला देऊन गेली आणि त्यामध्ये 2018-2019ला मला सहभागी होता आलं. त्यामध्ये संपूर्ण एक लोक चळवळ तयार झाली. म्हणजे ही जरी एक संस्था असली, माननीय आमिरजी खान आहेत, सत्यजित भटकळजी यांची ही संस्था आहे आणि त्यांच्या माध्यमामधून लोहा तालुक्यात आणि भोकर तालुक्यामध्ये खूप मोठं जलसंधारणाचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं. आणि आपण जर बघितलं असेल तर आज 600-700 फुटाला न लागणारा बोर आज 200 फुटाला त्या ठिकाणी पाणी लागतं. म्हणजे आपण ज्या पद्धतीने कामं करतो, जेव्हा लोक चळवळीमध्ये ह्याचं रूपांतर होतं त्यावेळेला अशा पद्धतीने एक जादूच म्हणायला पाहिजे, तर जादू आपल्याला अनुभवायला मिळते. खरं तर गावकऱ्यांनी इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पाणी फाउंडेशनला दिला आणि त्याचंच हे यश आहे की आज पाण्याची पातळी लोहा तालुक्यामध्ये भोकर तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पाणी फाउंडेशन बरोबरच समृद्ध ग्राम स्पर्धा ही पाणी फाउंडेशनचीच योजना आहे. समृद्ध ग्राममध्ये आम्ही सहभाग घेतला. तेलंगवाडी म्हणून कंधार तालुक्यामधलं गाव आहे, अत्यंत चांगलं गाव. हे त्या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान असेल किंवा ग्राम स्वच्छता अभियान असेल, त्यामध्ये ते गाव चांगलं काम करतंय. माझ्या सर्कलमध्ये ढाकणी हे गाव पुढच्या काळामध्ये एक मॉडेल विलेज म्हणून आपल्या समोर येईल, इतकं सुंदर ते गाव आम्ही तयार करतो आहोत. त्यानंतर मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये काम करते त्यावेळेला तिथल्या समस्या मला आवर्जून जाणवतात. त्यातली पहिली समस्या आहे पाण्याची समस्या, दुसरी समस्या शौचालयाची समस्या आणि तिसरी समस्या जी महत्त्वाची आहे ती आरोग्याची आहे, शाळेची आहे, रस्त्याची आहे. आपण जर बघितलं असेल तर कित्येक गावामध्ये आज ओपन नाल्या आहेत आणि त्या नाल्यांमुळे इतकी दुर्गंधी आणि इतके आजार पसरतात. त्यामुळे शक्यतोवर ग्रामपंचायतीला आम्ही गेल्यानंतर ह्या सूचना करत असतो की बंदिस्त नाली आपण जर केली तर त्यामुळे रोगराई कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर अजून एक माझा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही किंवा आपण बघतो की ज्या वेळेला दुःखद प्रसंग असतात, स्मशानभूमी सुद्धा आज जर बघितलं असेल तर प्रत्येक गावामध्ये आज स्मशानभूमी सुद्धा नाही आहे आणि स्मशानभूमी प्रत्येक गावात व्हावी आणि ती सुशोभित स्मशानभूमी व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि आता काही काळामध्ये आता 2-3 स्मशानभूमी आम्ही तयार केल्यात आणि त्या स्मशानभूमीमध्ये आपण जर गेलं तर आपल्याला कळणार पण नाही की आपण स्मशानभूमीमध्ये आलो आहेत. इतक्या सुंदर स्मशानभूमी आम्ही त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. म्हणजे वनराई बनवलेली आहे. तिथे आलेल्या लोकांना पाणी, कारण आपण बघितलं असेल की काही वेळेला तरुण मंडळी जातात आणि तो एक आक्रोश, तो एक त्रास त्याच्या आईला, कुटुंबियांना, दातखिळी बसणं असेल, रडणं असेल, उन्हाचा तडाखा असेल आणि त्यांचे होणारे हाल हे टाळण्यासाठी. आणि स्मशानभूमी म्हटलं तर गावाच्या खूप बाहेर असते आणि म्हणून आम्ही स्मशानभूमीमध्येच पाण्याची व्यवस्था असेल आणि दाट सावली, लोकांना सावली देण्यासाठी अशी मोठी मोठी झाडं त्या ठिकाणी लावलेत. बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था केलेली आहे. कोणी ज्येष्ठ मंडळी असते, बसू शकत नाहीत. म्हणजे ज्या गोष्टी दुर्लक्षित आहेत आणि ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने गावाच्या समाजाच्या हिताची आहेत ती गोष्ट आम्ही सातत्याने माननीय चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो.
आणि जितकं मी जास्त ग्रामीण भागामध्ये इन्व्हॉल्व होते तेवढे जास्त प्रश्न माझ्यासमोर येतात आणि ते आनंदाने सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असते. आत्ता मी जिल्हा परिषदची सदस्य आहे, त्यामुळं आमचे CO मॅडम असतील, कलेक्टर साहेब असतील, यांचं कायमच सहकार्य मला काम करताना लाभलेलं आहे आणि माझ्या ज्या काही आयडियाज असतात त्या आयडियाजसुद्धा त्यांना खूप आवडतात आणि एक वेगळं ढाकणी किंवा वेगळं काम म्हणून मला हे सहकार्य करण्यासाठी यांचं खूप मोठं मदत मला या ठिकाणी मिळते. माननीय चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सातत्याने वृक्षारोपण करतो आणि वृक्षारोपण करणं हा भाग वेगळा आहे, पण ती झाडं जगवणं हा भाग वेगळा आहे. त्यामुळे ती झाडं जगली पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असते. भले 100 झाडं आम्ही लावतो, पण ती 100 झाडं जगली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असतो. कालच वटपौर्णिमा झाली. माझं हे 8वं वर्ष आहे की वटपौर्णिमेला मी भगिनींना वडाची झाडं देते, कारण मला माहिती आहे की माता भगिनी त्या झाडं टाकून देणार नाहीत. त्याचं सांत्वन त्याचं जोपासना ते करतील. म्हणून वडाची झाडं मी सातत्याने 8वं वर्ष आहे आणि जवळपास 500 महिलांना तरी आम्ही दरवर्षी वडाच्या झाडांचं वाटप करतो आणि ती जगताना आम्हाला ती दिसतात. आणि कालच मी असं पण जाहीर केलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून आपण ह्या झाडांचा वाढदिवससुद्धा साजरा करूयात, की त्या निमित्ताने ते फोटो काढतील त्या झाडांची त्यांनी जगवलेल्या आणि ती झाडं आपण पब्लिश करूयात. त्यामुळं इतर समाजामध्ये सुद्धा त्याचा एक चांगला संदेश जाईल. म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, झाडं लावण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा आखत असतं. पण जोपर्यंत ही चळवळ लोकांनी मनावर घेतली नाही, जोपर्यंत प्रत्येकाने ही चळवळ मनावर घेत नाहीत, तोपर्यंत कधीही ही चळवळ यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे या माध्यमातून सुद्धा मी प्रत्येकांना आव्हान करेल, की प्रत्येक व्यक्तीला आयुष्य जगण्यासाठी 5 झाडांची गरज असते. घरात जर 5 व्यक्ती असतील तर 25 झाडांची आवश्यकता असते. त्यामुळे माझी या माध्यमामधून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कमीत कमी 25 झाडं आपण ती लावली पाहिजे, ती जोपासली पाहिजे. कारण कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण बघितलं असेल की ऑक्सिजनच्या विना कित्येक लोकांना आपले प्राण गमावावे लागलेत. आपल्याला जो त्रास झाला आहे तो आपल्या पुढच्या पिढीला त्रास होऊ नये यासाठी प्रत्येकाने सतर्क राहून वृक्षारोपणाकडे वळलं पाहिजे, हे मला आवर्जून या ठिकाणी वाटते. त्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणून जी भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं आहेत, अंत्योदय, त्यामध्ये काम करण्यासाठी मला प्रचंड आवड आहे म्हणण्यापेक्षा एक माझ्या विचारधारेशी मिळतं जुळतं असं भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारावरती आम्ही अंत्योदय हे काम करतोय, त्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. एक स्त्री म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवरचे अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसतात, त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं असेल, यस्मिनकडे त्याचा पुरवठा करणं असेल किंवा त्या पीडित महिलेला न्याय मिळवून देणं असेल, यासाठी महिला मोर्चा म्हणून आम्ही आमच्या प्रदेशाच्या अध्यक्ष माननीय उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने प्रयत्न करत असतो आणि कित्येक केसेस अशा आहेत की ज्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व झालो म्हणून त्याचा निकाल लागला किंवा त्या व्यक्तीला, त्या ठिकाणी दोषीला कारवाई त्याच्यावरती झालेली आहे असं पण आपल्याला दिसून येईल. त्यानंतर कुपोषणाचा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. खूप लेंदी होतंय का माझं? ग्रामीण भागामध्ये ज्या गरोदर महिला आहेत, ग्रामीण भागामध्ये जे कुपोषणाचं प्रमाण आज वाढताना आपल्याला दिसतंय, तर ते कुपोषण कुठेतरी कमी करावं यासाठी केंद्र शासन तर प्रयत्नशील आहेच, पण त्याचबरोबर महिला मोर्चा म्हणून सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक अंगणवाडीला त्या ठिकाणी पौष्टिक आहार देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहोत. प्रत्येक महिला मोर्चाची पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन त्या मुलांना खाऊ वाटप करण्याचं काम असेल किंवा त्यांचं वजन किती आहे किंवा कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रत्येक महिला मोर्चाची पदाधिकारी आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाहीतर पूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेली आपल्याला दिसते. गरोदर महिलांच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये किंवा महिलांचा हा स्वभावच असतो की स्वतःकडे दुर्लक्ष करणं. सगळ्यांचं जेवणं झाल्यानंतर, कामं झाल्यानंतर ती महिला जेवण करत असते. पण गरोदर महिलेने आपला आहार किती व्यवस्थित घेतला पाहिजे जेणेकरून कुपोषित बालक जन्माला नाही आलं पाहिजे, यासाठी सुद्धा महिला मोर्चा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आपण जर बघितलं असेल तर मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीमधले जे भ्रष्ट नेते होते, ज्यांनी महिलांवरती अन्याय अत्याचार केले किंवा ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला, ज्यांचे संबंध ते अतिरेक्यांशी आहेत, अशा अनेक मंत्र्यांच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने आंदोलनं करून
त्यांना जेलपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणा किंवा आंदोलनाच्या स्वरूपामधून त्यांचे राजीनामे घेण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही अंत्योदयाची आहे. प्रत्येकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकांचं काम झालं पाहिजे. आपण जर बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये माननीय मोदीजींच्या माध्यमामधून उज्ज्वला गॅससारखी योजना असेल, शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, म्हणजे पूर्ण राष्ट्रीय महामार्गाचं जाळं संपूर्ण देशामध्ये करणं असेल, उद्योग क्षेत्राला चालना देणं असेल, विशेषतः महिलांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान देण्याचं काम असेल, हे माननीय नरेंद्र मोदींच्या माध्यमामधून त्या ठिकाणी होताना दिसतं. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी जलयुक्त शिवारसारखी अत्यंत प्रभावी योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली. पण आज सांगताना कुठंतरी वाईट वाटतं की महाविकास आघाडी जे आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठवाडा ग्रीड सारखा प्रकल्प आपल्या राज्यामध्ये आणायचं चाललेलं होतं. विशेषतः मराठवाड्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प होता, कारण यामुळं 11 प्रकल्प जोडले जाणार होते मराठवाड्याचे आणि 3 कोटी लोकांची तहान भागवणारा हा प्रकल्प होता. पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि ही अभद्र युती करून हे सत्तेवर आले आणि त्यानंतर मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पाला स्थगिती त्या ठिकाणी दिली आणि तो प्रकल्प राहून गेला. यामुळं काय होऊ लागलं की नदी जोड झाली असती, पाण्याचं प्रमाण वाढलं असतं आणि कायमच मराठवाड्याचा जो तहानलेला मराठवाडा किंवा दुष्काळी भाग म्हणून जे मराठवाड्याचं नाव आहे तो कलंक मराठवाड्याचा पुसला गेला असता. इतकी प्रभावशाली ही योजना मराठवाडा ग्रीडची होती, वॉटर ग्रीडची. पण दुर्दैवाने आघाडी सरकारने यावरती स्थगिती आणले. ही एक मराठवाड्याचं दुर्दैवच म्हणायला हरकत नाही. आणि अशा कित्येक चांगल्या योजना त्या ठिकाणी स्थगिती आणण्याचं काम त्या ठिकाणी महाविकास आघाडीने केलेला दिसून येते. पण तरीही विरोधी पक्षनेते असून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. मागे 3 वेळेला अतिवृष्टी झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 25,000पर्यंत हेक्टरी लाभ मिळवून देऊ अशा घोषणा केल्या, पण त्या घोषणा पोकळच घोषणा राहून गेल्या आणि कसली शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी दिसली नाही. त्यामुळे एक कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये ह्या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये खूप नाराजी असल्याचं आपल्याला विशेषतः प्रकर्षाने जाणून येते. हे मला या ठिकाणी विशेषतः नमूद करावं लागेल. हे असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात राहून सुद्धा आज जनसामान्यांची कार्य करताना दिसतो, जनसामान्यांसाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कामं करतो आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या माध्यमातून कामं करताना कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसून येतो आहोत. राजकीय घराचा वारसा म्हणजे माझे आजोबा जिल्हा परिषदला सदस्य होते, भूविकास बँकेचे अध्यक्ष होते आणि राजकारणापेक्षा एक समाजकारणाचा वारसा घेऊन माननीय चिखलीकर साहेब पुढे आले आणि त्यांचं 2 टर्म म्हणजे जिल्हा परिषदचे त्यांचा टर्म, त्यानंतर आमदारकी आणि त्यानंतर आत्ता खासदारकी हे उपभोगत असताना, लोकांची कामं करत असताना आणि त्यानंतर आमची 3री पिढी म्हणजे मी असेल, प्रवीण दादा असेल, कामं करत असताना चांगले आणि वाईट असे दोन्हीही अनुभव आम्हाला त्या ठिकाणी येताना दिसतात. कारण बरेच जण वारस म्हणून आमच्याकडे बघतात की राजकीय वारसा यांना आहे म्हणून बघतात. काही टीका पण होतात आणि काही ठिकाणी ॲप्रिशिएट केलं सुद्धा जातं. मग आम्हाला जेव्हा स्वतःला सिद्ध करायचं असतं त्यावेळेला इतर सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा सुद्धा आम्हाला जास्त काम करून हे सिद्ध करावं लागतं की आम्हाला राजकीय वारसा तर आहेच, पण त्याबरोबर आम्ही सुद्धा काही करतो आहोत म्हणून लोक आम्हाला ॲप्रिशिएट करतात. हे आम्हाला सातत्याने दाखवून द्यावं लागतं. थोडा ब्रेक. राजकीय वारसा म्हणून म्हणजे माझे आजोबा असतील, राजकारणापेक्षा समाजकार्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून माननीय चिखलीकर साहेब यांनी सुद्धा समाजकार्याचा वारसा त्या ठिकाणी चालवला आणि त्यांच्याकडे बघून मी असेल, प्रवीण दादा असेल, हे शिकत आहोत आणि समाजकार्य करण्यासाठी पुढे येत आहोत. खरं तर महिला जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये येतात त्यावेळेला त्यांना ॲप्रिशिएट सुद्धा केलं जातं, त्यांचा सन्मान सुद्धा केला जातो, पण त्याचबरोबर बऱ्याचशा टीका सुद्धा महिलांना राजकारणामध्ये सहन कराव्या लागतात. पण आज जर बघितलं असेल तर महिलांमध्ये सुद्धा किंवा समाजामध्ये
महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप चांगला झालेला आहे. मग राजकारणातील महिला असतील आणि त्या जर काम करत असतील, त्या जर कर्तृत्व सिद्ध करत असतील, तर निश्चित पुरुष मंडळीसुद्धा असतील आणि समाजसुद्धा असेल, तर त्यांना त्या ठिकाणी एक्सेप्ट करण्याचं काम किंवा ॲप्रिशिएट करण्याचं काम निश्चितच समाज त्या ठिकाणी करतो असं मला वाटतं. मला काही अनुभव असं सांगता येतील. मी जिल्हा परिषदच्या निवडणुकीला जेव्हा गावागावांमध्ये फिरायची, त्यावेळेला मी जेव्हा बैठकीत जायचे, आपल्याकडे त्याला अ, बैठकीमध्ये जेव्हा जायचे, काय म्हणतात त्याला, बैठकीत गेल्यानंतर आमचेच कार्यकर्ते मला अक्षरशः असा हात दाखवून सांगायचे की आतमध्ये बसा ताई, म्हणजे किचनमध्ये बसा किंवा आतमध्ये सोफ्यावर बसा, मध्ये बसा, अशा पद्धतीने सुरुवातीला हातवारे असायचे. पण मला असं वाटायचं की मी निवडणूक लढवण्यासाठी आले, मला पुरुषांशी काम आहे, महिलांशी मी एक महिला म्हणून जाऊन बोलेल, पण मला हे मध्ये का जायला सांगतात, असं मला सातत्याने प्रश्न पडायचा. आणि मग मी त्यावेळेला त्यांना विचारायचे की मी आतमध्ये जाऊन काय करणार आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आपल्याला प्रचार करायचा आहे. म्हणजे मानसिकता अशी होती की तुम्ही एक महिला आहात, तर तुम्ही बैठकीत न बसता तुम्ही आतमध्ये बसावं, अशी मानसिकता त्या ठिकाणी झाली होती. त्यानंतर माझं स्वच्छ भारतचं काम असेल, माझी जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर तेच कार्यकर्ते स्वतः मला म्हणजे इतका सुंदर अनुभव मला आला. माझं वडेपुरी सर्कल आणि वडेपुरी सर्कलमध्येच, मी आता त्यांचं नाव नाही सांगणार, पण मी त्यांच्या घरी गेले. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ताई, तुमच्यासोबत माझी बायको प्रचाराला आली होती आणि आजचा चहा मी तुमच्यासाठी बनवलाय. म्हणजे इतका मोठा बदल ग्रामीण भागामध्ये आला की लोकांना पण लक्षात आलं की नाही बाबा, ताईमध्ये काहीतरी कर्तृत्व आहे, ताईमध्ये काहीतरी बदल घडून आणण्याची शक्ती आहे आणि महिलांना सन्मान आपण दिला पाहिजे, ही आपोआपच भावना एक निर्माण झाली. जी महिला चुलीच्या बाहेर यायची नाही, ती महिला माझ्यासोबत प्रचाराला येऊ लागली आणि जी माणसं गावामध्ये मोठी म्हणून मिरवत होती, ती माणसं घरी थांबून आमच्यासाठी चहा बनवू लागली. हा इतका मोठा एक पॉझिटिव्ह बदल. म्हणजे आपण जेव्हा काम करतो, जेव्हा आपण आपलं 100% देऊन काम करतो, तेव्हा निश्चितच पुरुष मंडळीसुद्धा आपल्या कामाला सराहना देतात किंवा प्रोत्साहन देतात. हे मला अनेकसे अनुभव निवडणुकीच्या दरम्यान किंवा फिरत असताना येतात. मी जात असताना म्हणजे शक्यतोवर महिला धाब्यावरती आपल्या कधीच थांबत नाहीत. आणि सोनखेडून येताना आमचा एक कार्यकर्ता आहे आणि तो मला सारखं, ताई खाली उतरून धाब्यावरती चहा घ्या, असा आग्रह करत होता. म्हणजे हा माझ्यासाठी खूप मोठा बदल आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये जेव्हा पुरुष प्रधान संस्कृती खूप जोरात आहे, जोमात आहे, त्यावेळेला सुद्धा महिलांना अशा पद्धतीने सन्मान देण्याचं काम ही मंडळी करतात. निश्चितच महिलांनी जर स्वतःला सिद्ध केलं, स्वतःला दिलेलं काम जर आपण 100% 100% देऊन जर पूर्ण केलं, तर निश्चित आपल्याला समाजामध्ये एक सन्मानाचं स्थान तर निश्चित मिळतं. आपल्या कर्तृत्वावर आपल्याला पुरुषांच्या बरोबरीने सुद्धा पदंसुद्धा मिळतात. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. साहेबांची मुलगी आहे ह्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. साहेबांचा वारसा मी पुढं चालवते का नाही चालवते हे मला त्यात जायचं नाही. पण साहेबांची जी शिकवण आहे की ग्रामीण भागांशी असलेला आमचा टच, मी स्वतः खूप मोठ्या लग्नांमध्ये, मोठ्या कार्यक्रमांमध्ये, मोठ्या लोकांमध्ये खरंच रमत नाही. मला सामान्य लोकांच्या लग्नाला जायला आवडतं, सामान्य लोकांमध्ये मिसळायला आवडतं आणि त्यांचे जे आशीर्वाद असतात किंवा एखाद्या महिलेला, एखाद्या गरजू महिलेला जर मी त्या ठिकाणी घर देऊ शकले आणि तेव्हा जे तिच्या डोळ्यामधले अश्रू असतात आणि तेव्हा जे तिचे आशीर्वाद असतात, मला ते घेण्यामध्ये जास्त आवड आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील गरजूंना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम करण्यामध्ये मला जास्त चांगलं वाटतं. संजय गांधी निराधारसारखी योजना असेल, हजारो महिलांना, जवळपास 20-25 हजार लोकांना आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. कारण सर्वसामान्य कुटुंबामधली आज जर बघितलं असेल तर खेड्यापाड्यामध्ये म्हाताऱ्या लोकांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसतं. पण जेव्हा त्यांनाही महिन्याची पगार 1000-1200-1100 रुपये मिळते, त्यावेळेला मुलगा का होईना, सून का होईना, त्यांचा सांभाळ करण्यासाठी पुढे येतात. आणि म्हणून अशा लोकांची सेवा करण्यामध्येच आम्ही धन्यता मानतो आणि हे संस्कार माननीय चिखलीकर साहेबांचे आणि माझ्या आजोबांचे आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळं निश्चितच महिलांनी, आज तर सुशिक्षित कित्येक सरपंच महिला, आधी असं असायचं की महिला सरपंच असायची पण कारभार सगळे त्यांचं मालक करायचे, त्यांचा भाऊ करायचा किंवा वडील करायचे. पण आज सुशिक्षित महिला राजकारणामध्ये येत आहेत. राजकारणाचा पूर्ण बघण्याचा दृष्टिकोन इतरांचा बदललेला आहे. महिलांना सुद्धा पुरुषांइतकीच समाजामध्ये संधी मिळते, राजकारणात संधी मिळते आणि या राजकारणामध्ये
ह्या संधीचं सोनं महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर करून घेतलं पाहिजे, या मताची मी आहे. आणि प्रत्येकांनी आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून राजकारणामध्ये आलं पाहिजे, कारण महिला ह्या बदल घडवू शकतात. कारण महिलांना काय त्रास आहे, सामान्य जनतेचा त्रास हा पटकन महिला ओळखून घेऊ शकतात आणि पाठपुरावा करण्याची एक चांगली सवय महिलांमध्ये असते. त्यामुळे महिलांनी निश्चितच राजकारणात यावं. आज जर केंद्रात बघितलं असेल तर सीतारामन जी आहेत, निर्मला सीतारामन जी आहेत, स्मृती इराणीसारख्या महिला आहेत, प्रतिभा पाटीलसारख्या राष्ट्रपती पदावर राहिलेल्या महिला आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या पदावरती महिला आज काम करू शकतात. त्यामुळे महिला ह्या कुठेही पुरुषांच्या तोडीस तोड आहेत, असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं. त्यामुळं महिलांनी जास्तीत जास्त राजकारणात यावं, जास्तीत जास्त समाजकार्यात यावं. कारण जोपर्यंत महिला पाऊल उचलणार नाहीत, तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. मग सरकार कुणाचंही असो, हे मला या ठिकाणी वाटतं. आणि मला ह्या टॉक शोच्या निमित्ताने या ठिकाणी बोलण्याची संधी मला मिळाली आणि राजकारणासोबतच समाजकार्यामध्ये सहभाग घेत घेत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता, कारण आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे, काम करत राहा. आणि मला फक्त असं म्हणावंसं वाटतं की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न करत राहिलं तर वाळूतून सुद्धा तेल काढण्याची ताकद ही महिलांमध्ये आहे. आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आपण जर काम करत राहिलो तर समाज आहे, पक्ष आहे, आपल्याला निश्चितच नोंद घेत असतं आणि तसं तसं आपल्याला न्याय मिळत जातो. त्यामुळे समाजकार्याबरोबर राजकारण करत असताना, अनेक आव्हानांना सामोरं जात असताना एक इच्छाशक्ती असली की आपण समाजाचा विकास करू शकतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. आता नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. नांदेडमध्येच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुका होत आहेत. मग त्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, या निमित्ताने 50% आरक्षण तर महिलांना आहेच. पण माझी विनंती असणार आहे की ज्या कॅपेबल महिला आहेत त्यांनाच जर उमेदवारी मिळाली आणि त्यामधून महिलांचं नेतृत्व जर पुढं आलं तर निश्चितच महिलांनी यामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने एक विचाराचा पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपला झेंडा रोवणार आहे, यामध्ये काही दुमत नाही आहे. आणि यामध्ये सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं, हे आवाहन मी या ठिकाणी करते. धन्यवाद.